नांदेड जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले असताना आणि शेती पाण्याखाली गेली असताना पालकमंत्री बिलोली कोडलवाडी येथील पाहणी दौरा आटोपून धर्माबादकडे फिरकलेही नाहीत। गाडीचं डिझेल संपलं असं धक्कादायक कारण देत त्यांनी शेतकऱ्यांची भेट टाळल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट भीक मागो आंदोलन सुरू केले। जमा झालेले पैसे पालकमंत्र्यांना पाठवून डिझेलसाठी मदत करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे। धर्माबाद पासून अवघ्या 4-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोडलवाडी या ठिकाणी पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली। मात्र धर्माबाद परिसरातील शेतकऱ्यांनी विनंती करूनही त्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केले आहे। धर्माबाद मधील शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश गिरी, माजी सभापती मारुती कागेरू, रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी गटाने हा भीक मागो मोर्चा काढला। शहरातील प्रत्येक गल्लीत फिरून शेतकऱ्यांनी जमा केलेले हे पैसे पालकमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवले जाणार आहेत। यासोबत स्थानिक आमदार राजेश पवार परदेशात मजामस्ती करत असल्याचा आणि जिल्ह्यातील 3 खासदारांनीही या गंभीर परिस्थितीची दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। जर लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे पूर्ण नुकसान झालेले आहे शेतीचं। पण आपल्या एक आमदार, एक खासदार व पालकमंत्र्याला सुद्धा आमच्या तालुक्याला पाणी करण्यासाठी वेळ भेटला नाही। काल पालकमंत्रीचा दौरा असताना सुद्धा याच्यामध्ये असताना सुद्धा कोंडलवाडीपर्यंत आलेत आणि कोंडलवाडीहून डिझेल संपले म्हणून वापस गेले आणि त्यामुळे आम्ही आज चंदा जमा करून पालकमंत्र्याला देत आहोत की डिझेल टाकून धर्माबाद तालुक्याचा दौरा करावा आणि जे नुकसान झाले बाबळी बंधाऱ्यामुळे जे वारंवार आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही हे भीक मागो आंदोलन शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात येत आहे। मी सगळ्याला विनंती करतो की बा पालकमंत्री आमदाराला सुद्धा वेळ नाही, आमदार एकाही गावाला भेटलेला नाही, पण देवाला कुठं 500 रुपये 1000 रुपयाला मतं विकत घेतात आमच्या तालुक्यातले आणि निवडून येतात। त्यामुळे आमची दुर्दशा झालेली आहे। शेतकरी वारंवार टाळू पडत आहे की आमच्याकडे आलेले लाखोचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं। प्रतिनिधी माधव हानमंते, NTV न्यूज मराठी, धर्माबाद, नांदेड।